तुका म्हणे आता आम्ही नव जाऊ दवडीता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल 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 तुझी हे संगती तोच राहू द्या. पांडुरंगा विघटन असावं, विघटन होऊ देऊ नये. स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचं विघटन होऊ देता कामा नये. समाजाचं संघटन असणं गरजेचं आहे. आणि हा पहिला मुद्दा आम्हाला भगवान गोपाल कृष्णाने दिला. ते म्हटले बघा, विचारलं गोपाळांना, का रे बाबा तुमच्या चेहऱ्यावरती दुःख का? कारण चालू वर्षी पाऊस चांगला होता, मकालाही भाव चांगला मिळाला, आबानं दिला, कांद्यालाही भाव चांगला मिळाला आहे की नाही, मग तुमचे चेहरे का सुकले? म्हटले देवा, खरा माल जातोय मथुरेला, निकस माल राहतोय इथं. मग देव म्हटले बरं बरं, मग एक काम करा. काय काम करायचं? म्हटले चोरीचं माध्यम निवडायचं. आता चोरी म्हटल्यानंतर त्यात काय गोपाळ काय सगळे देवाच्या बाजूला होते असं नाही, काही देवाच्या विरोधात गेले. ते म्हटले देवा तू म्हणतो चोरी, अरे 5 पाप सांगितले. मद्यपान पाप आहे, मांसाहार पाप आहे, परश्रीगमन पाप आहे, जुगार खेळणं पाप आहे, तसं चोरी करणं सुद्धा पाप आहे. मग तू धर्माची मूर्ती आणि तू चोरी करायला आम्हाला सांगतोय? देव म्हटले बरोबर, चोरी करणं पाप आहे, पण दुसऱ्याच्या घरात चोरी करणं पाप आहे. आपल्याच घरातला माल आपण खाणं त्याला कुठं चोरी म्हटलेलं आहे? म्हटले बरं 2, सोन्याची चोरी करणं पाप आहे, लोण्याची चोरी करणं पाप नाही. देवाने मुद्दा पटवला. मग गोपाळ तयार झाले. पण सर्व गोपाळ तयार झाले नाही. त्यामध्ये 2 फळ्या झाल्या. एक म्हटले देवा आम्ही तुझ्या सोबत आहे, आणि एक म्हटले आम्ही तुझ्या सोबत नाही. कारण 2 फळ्या झाल्या. आणि मग कारण देवाच्या सोबत जे आले आणि देवाच्या बाजूला गेले त्याचं वर्णन तुकोबरायांनी केलं. पळाल्या ते भ्याड त्याशी येथे आला नाड, पळाले ते भ्याड त्याशी आला नाड, पळाले ते भ्याड त्याशी येथे आला नाड. जे भित्रे घाबरे होते ते पळाले, पण जे धीट होते ना ते देवाच्या बरोबर आले. मग देवाने सांगितलं बाबा तसलं माझं काही म्हणणं नाही, जर तुम्हाला यायचं असेल तर या. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पोरे म्हणाला तवरे. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पोरे म्हणाला तवरे. तुम्हाला यायचं असेल तर या, आणि आले तर देईल पोटभर. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आणि आला तर आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. आणि मग गोपाळांना आनंद झाला आणि गोपाळ पळाले. मग देव म्हटले थांबा, इतकी काही करू नका, हळूहळू चला, चोरीला जायचं आहे, कोणी कोणाशी न बोला. नेम शिकवले आणि घर बघितलं.
आता ज्या घरात गेले ते गवळण अतिशय हुशार आहे. त्या गवळणीने केलंय काय, जसं आपण शिंकवरती लावलं ना, तिने शिंके लांबविले दोरी. नुसतं लांबवलं नाही, आता आपण याला फुलाचा हार घातला. ती गवळण हुशार असल्यामुळे तिने फुलाचा हार नाही घातला सोमनाथ बाबा, तिने घंट्या बांधल्या. कशाला? शिंक्याला. शिंक्याला. जर कोणी आलं शिंकेला हात लागला तर घंटी वाजल, आणि घंटी वाजली का मला जाग नाही, म्हणून तिने घंट्या बांधल्या. आणि देवाने तेच घर शोधलं. गोपाळांना सांगितलं डोळे लावा, लावले, आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेले, पाहिलं, म्हटले देवा आत्ता काय करायचं? शिंके लांबविले दुरी. अरे वरती लावलंय ना. देव म्हटले थांबा, होतो तिघांच्या मी वरे, तुम्ही तिघं खाली उभे राहा आणि तुमच्यावरती मी उभा राहतो. आता तिघं कोण? तमगुण, रजगुण आणि सत्वगुण. तिन्ही गुणाच्या पलीकडे जो परमात्मा आहे तो शुद्ध सत्वगुण आहे. तिन्ही गुणांना पायाखाली घातलं. देव खांद्यावरती तिसऱ्याच्या चढले आणि हात लावला, तितक्यात घंटी वाजायला लागली. देवाने सांगितलं घंटी वाजायचं नाही. ते म्हणाल कसं? हो, कारण हे परब्रह्म आहे, ते नाद ब्रह्म आहे. कारण परब्रह्म सैद्य नाद ब्रह्म कसं वाजवलं जाईल? हो, घंटी म्हटलं ठीक आहे, मी वाजणार नाही. मग ऐका, देवाने काय केलं? लोण्याचा गोळा उचलला आणि तितक्यात खाली जे होते ना त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली. कोणी? ते म्हणे देवा आमच्या खांद्यावरती पाय ठेवून वरती गेला, तू एकटाच खाशील, आमचं काय? कारण पाय आमच्या खांद्यावर दिला, मोठा आमच्या खांद्यावर पाय देऊन झाला. हा, मग खालच्याचा विचार कर. नाही कळलं, जाऊ द्या. आमच्या खांद्यावर नाही, डोक्यावर पाय देऊन वर गेला, कर आमचा विचार. विचारा. देव म्हटले थांबा, मी आपल पोट्या नाहीये, मग तुम्हाला अगोदर देतो. बरं देतोय आम्हाला, कशा पद्धतीने? मग तुम्ही वारे दोन्हीकडे, तुम्ही दोन्ही बाजूने उभे राहा आणि काय करा? मुख पसरवणीकडे तुम्ही आ करा आणि मग वाहतीच्या धारा आणि घ्यारे दोईच्या कोपरा. कोपराने सोडतो. मग गोपाळांची तृप्ती झाली. मग सांगितलं हनुमंतरायांना तुम्ही या, हनुमंतरायांनी लोणी खालं. वानरांना तुम्ही या, वानरांनी लोणी खालं. सगळ्यांची तृप्ती झाली आणि मग देवाने काय केलं? लोण्याचा गोळा घेतला. ऐका, जाऊ दे, काय आता सगळ्यालाच गरमत. शंकर भाऊ नाही नाही, काय लावी ते काय नव्हतं. नाही, एकच बाजून राहते माझ्याकडे फक्त. विठाला विठाला यालाच आपल पोटे म्हणते. आणि देव म्हण मी आपल पोट्याने फिरता लावायला लागेल. विठाला विठाला. बस बस बस, आपल्याकडे वेळ कमी, लक्ष द्या. ज्यावेळेला देवाने गोळा उचलला आणि तोंडामध्ये टाकणार, तितक्यात घंट्या वाजायला लागल्या. देव म्हणे घंटी गोपाळांनी लोणी खाल्लं तेव्हा वाजली नाही, वानरांनी लोणी खाल्लं तेव्हा वाजली नाही, आणि मी लोणी खायला लागलो लगेच वाजायला लागली. देव घंटी म्हणे देवा माझी निर्मितीच त्याच्यासाठी आहे. कारण घंटी वाजवल्याशिवाय देवाला नैवेद्य चढवता येत नाही. आता जर तू नैवेद्य खायला लागला तर मी गप कशी राहील? देव म्हटले मी खाणार नाही. सगळ्यांची निश्चिंती झाली, सगळ्यांची तृप्ती झाली. आणि मग जो आलेला अनुभव देवाच्या संगतीत गोपाळांना तो अभंगाच्या पहिल्याच्या. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती झाली.
अवस्थेत गेले, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली आणि देवाच्या संगती निश्चिंत अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर गोपाळ म्हणतात देवाला, देवा तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. काय निश्चिंती झाली तर सरळ पुढे आहे का आता, नाही देखील ते मिळे, जे पाहिलं नाही ते मिळालं, भोग सुखाचे सोहळे. आणि देवा तू म्हणशील तुमच्या घरी असं नाही का, आहे ना आमच्या घरी. पण काय आमच्या घरी, येथे नवनीताचा पूर आणि आमच्या घरी ताकाचे सरोवर असार आहेत. म्हणून आता देवा तू जरी म्हटलं ना, हात धरून काढून दिलं जा जा, तरी मी आता जाणार. तुका म्हणे आता आम्ही नव जाऊ दवडिता, नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. विठोबा जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान परमात्म्याला वंदन करून बाळ लिलेलं सुरुवात करतात. तर भगवंताचं चरित्र मेरू पर्वताची लेखणी समुद्राची शाही केली तरी सुद्धा न संपणार आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून आपण श्रीमद भागवत कथा भगवान गोपालकृष्णाचं चरित्र ऐकतोय. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या चरित्र किंवा कृष्ण चरित्र वर्णन केल्याशिवाय सांगता होत नाही. तुम्ही रात्रभर जागर करा, भजन करा, पण शेवटी गवळणच म्हणावी लागते. हरिपाठ केला तरी सुद्धा गवळण म्हणावी लागते, काकडा केला तरी गवळण म्हणावी लागते. आणि आता 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली तरी त्या कार्याची परिपूर्णता ही भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रानेच होत असते. म्हणून आजच्या दिवसाचा संप्रदायाने दिलेला दंडक हे विठाला. म्हणून आज चरित्र ऐकायचं आहे. आता चरित्र शूराचं ऐकावं, चरित्र साधूचं ऐकावं आणि चरित्र देवाचं. शूराचं चरित्र स्फूर्ती देतं, साधूचं चरित्र आचार शिकवतं आणि देवाचं चरित्र आनंद देतं. विठाला आपल्याकडे प्रमाण आहे. तुकोबराईला विचारलं होताच नव्हतं झालं तरी तुमच्या चित्तामध्ये समाधान का, तर त्याने उत्तर दिलं सदा नाम घोष करुवारी कथा. त्याने सदा चित्ताला समाधान प्राप्त व्हायचं असेल तर देवाचं चरित्र श्रवण करावं. आता साधूचं चरित्र का ऐकायचं, ऐका. तर साधूचं चरित्र आचार शिकवतं. काय शिकवतं, आचार. पूर्वीच्या काळी बसनं प्रवास होता आणि आमचे दाभाडे सरा गेल्यात 25-30 वर्षाचा संबंध आहे, त्यांना माहिती. पहिलं मोटरसायकलवर येणं किंवा असं असायचं. ऐका हां थोड्या 5-10 मिनिट. मला 12:30ची वेळ दिली त्यांनी, म्हणून माझी त्याला गडबड होऊ राहिली. विठाला ऐका. पूर्वीच्या काळी मोटरसायकलचा प्रवास, बसनं प्रवास असायचा. आबा एका गावामध्ये कीर्तनाला जात असताना बस स्टँडला थांबलो आणि बस स्टँडला थांबल्यानंतर मला नेण्यासाठी एक मुलगा आला. मुलगा सात्विक होता. मला बघितल्यानंतर त्याने चप्पल काढली, दर्शन केलं, महाराज चहा पाणी म्हटलं काही नको घरी जाऊ. त्याने गाडी चालू केली, पण गाडी चालू करण्याच्या अगोदर तो पान खाल्लेलं होतं. काय खाल्लेलं होतं, पान. गाडीवरती बसला आणि तो आता हळूच थुंकायचा, पण सगळ्यात डाग पडतो तो सफेद कपड्याला लवकर. म्हणून सफेद कपड्याने सावधान, डाग पडू द्यायचं नाही. जाऊ द्या, लवकर लवकर फुटतं ते जपून थुंकायचा. पण परिणाम ते बारीक स्पॉट माझ्या सफेद कपड्यावर पडले. मी पाहिलं अरे इतका सात्विक मुलगा आहे आणि पान खाला खुशाला अंगावर थुकतोय, जरी बाजूला थुकतो पण माझ्या अंगावर उडतंय ना. तो 2दा थुकला. भाऊ मला इतका राग आला, म्हटलं आता 3ऱ्यांदा थुकला ना, याच्या माने बुक्का मार उतरून दिलं तरी चालेल. आणि खरोखर 3ऱ्यांदा थुकला हो, आणि उडले स्वतः अंगावर. राग आला, मी हात मागं घेतला, पण चरित्र आठवलं ते एकनाथ महाराजांचं. त्या एकनाथ महाराजांच्या अंगावर तो यवन किती वेळा, 108 वेळा पान खाऊन थुकला, तरी नाथांना राग आला नाही. हात पाठी मागे घे. तसं मला घ्यायला कोणी आलं नाही, माझ्या अंगावर थुकलं नाही, फक्त सांगाय करता बोललो. आलं का लक्षामध्ये. याचं कारण काय, तर संतांचं चरित्र का ऐकायचं, तर संतांचं चरित्र आचार शिकवतं आणि देवाचं चरित्र आनंद करता ऐकायचं आहे. पण देवाचं चरित्र कोड्यात
सहज कळणं इतकं सोपं नाही. मुळात कृष्ण शब्दच कळणं अवघड आहे. कृष्ण शब्द कळणं अवघड आहे. तर कृष्णाचं चरित्र समजावणं त्याहीपेक्षा अवघड आहे. मला सांगा, कृष्ण शब्दामध्ये गुरुजी किती शब्द येतात? संधी जर केली तर 6. किती येतात? 6 शब्द. म्हणजे अजून कृष्ण शब्दच कळत नाही तर कृष्णाचं चरित्र कळणं इतकं सोपं आहे का? का सोपं नाही? तर ते अतिशय अवघड आहे. अवघड म्हणजे कसं आहे, ते कोड आहे. कोड. कृष्ण चरित्र म्हणजे काय? कोड. कळलं का? कोड सांगतो. एका ब्राह्मणाकडं 20 ब्राह्मण आले, आंघोळीला 22 गेले, जेवण करून 23 गेले, आणि किती झाले? 20च 19 नाही, फक्त हे जसं कोड आहे. आज जाऊ द्या. काय झालं, 3 मित्र होते. त्या तिघांनी ठरवलं आज रविवारचा दिवस काहीतरी करमणुकीचं साधन, तो काळ. मग त्यांनी 10-10 रुपये केले आणि तिघांनी सुभाष बाबा एक रेडिओ घेतला. कितीला? 30 रुपयाला. आता 30 रुपयाला रेडिओ घेतल्यानंतर तो मालक नव्हता दुकानात. थोड्या वेळाने मालक आला. मालक म्हटल्या मुलांनी काय घेतलं? तो म्हटले रेडिओ घेतला. म्हणे कितीला दिला? म्हणे 30ला दिला. अरे किंमत 25 आहे, 5 परत दे. त्या नोकराने विचार केला, ही तिघजण बरं का बा, 5-5 कसं वाटून घेणार? म्हणून त्याने 2 खिशात घातले आणि 3 यांना दिले. आता एकेकाचे किती गेले? 9 गेले ना. 10 दिले तर 1 मिळाला का नाही? म्हणजे रेडिओ कितीला पडला? 9 त्रिका 27. आणि त्या नोकरांनी खिशात किती घातले? 2. 27 आणि 2 मग 1 गेला कुठं? झाली गाठ. कधी यावल्या बिवल्या तर देऊन टाका नंतर. याला म्हणतात कोड. याला काय म्हणतात? कोड. तसं कृष्ण चरित्र कोड्यात आहे बघा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाल. अरे ज्याच्या उतरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे असा परमात्मा नंद आणि यशोदेच्या घरात राहिलाच कसा? हे सुद्धा काय आहेत? नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. एक कानोबाचं म्हणून देवाचं चित्र जन्माच्या अगोदर आहे, पण आपण डायरेक्ट आता ऐकलं. पण असंक्षिप्त 8 वर्षाची मूर्त प्रगट झाली. ते मला 8 वर्षाची. हो, देवाच्या चरित्राला डोकं लावायचं नाही. लावायचं नाही. का लावायचं नाही? तर आपली बुद्धी आहे लहान आणि देवाचं चरित्र आहे मान. बरं मोठ्याने लावली. आपण भागवत कथा ऐकली. पहिली शंका घेतली ती ब्रह्मदेवाने, कृष्णदेव नाही. कारण गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, किंवा खाय त्यांची उष्टावळी बहु भला कानोबळी. अरे तो देव आहे आणि उष्ट खातो. आणि उष्ट खाणं हे तम गुणाचं लक्षण आहे. आणि परमात्मा हा सत्वगुणी आहे. सत्वगुणी परमात्मा ज्या अर्थी तो उष्ट खातोय त्या अर्थी देव नाही. शंकाली ब्रह्मदेवाला. हा, गाई गोपाळ चोरून नेलीत नाही कथा आपण श्रवण केलीच की नाही? केले. मला सांगा, ज्याला 4 मुख आहे त्यालाही कृष्णाचं चरित्र कळालं नाही. बरं जाऊ द्या. देवांचा देव इंद्र, त्या इंद्राला तर कृष्ण चरित्र कळावं की नाही? इंद्रालाही कृष्ण कळाला नाही. जर इंद्राला कृष्ण कळाला असता तर शळाधार वृष्टी केली नसती. बरं जाऊ द्या. हो, रात्रंदिवस भजन करतं कोण? नारद. त्या नारदाला तरी कृष्ण कुठं कळाला? जर नारदाला कृष्ण कळाला असता तर नारदाने देवाची पत्नी मागितली नसती. विठाला 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 विठाला. कृष्ण चरित्र मोठ्या डोक्याला कळालं नाही, आपण लावायचं नाही. कारण कृष्णाचं चरित्र विशेषत्वानं आहे आणि आपली बुद्धी सामान्य आहे. आणि सामान्य बुद्धी ही विशेषत्वाला जाणू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल जर कृष्ण चरित्र कोडे ते मोठ्याची बुद्धी चालली नाही, त्याला डोकं लावायचं नाही, मग आम्ही करायचं काय? तर तुम्ही फक्त उच्चारच करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळे. म्हणून कृष्ण चरित्राला डोकं न लावता फक्त उच्चार करायचा. मग 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली देवकी पुढे. मग 8च का आकडा देवाने निवडला? याला कारण काय? कारण जेव्हा भगवान अवतीर्ण होणार त्यावर सर्व तिथी हात जोडून उभ्या होत्या. पहिली आली प्रतिपदा. देवा नवीन वर्षाला प्रारंभ आता 2 दिवसांनी होतोय. माझ्यावर जन्म घे. कोण? मी द्वितीया भाऊबीज आहे. मी अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, कपिला षष्ठी, रथ सप्तमी, अष्टमीला काहीच नाही ती झाली बाजूला. मी रामनवमी, विजयादशमी,
सर्व एकादशींना नाव आहे. द्वादशी वसुबारस, धनत्रयोदश, नरक चौदस, अमावस्या, पौर्णिमा सगळ्यांना बढाई सांगण्यासाठी होती. आणि ती अष्टमी बिचारी तिला काहीच नाही, तिचा सगळ्यांनी त्याग केला म्हणून ती बाजूला गेली. देव म्हटले तू का बाजूला गेली? ती म्हणे बढाई सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. देव म्हणे बरोबर, जो बढाई सांगत नाही त्याचा स्वीकार मी करतो. सगळे उडवले ना, अष्टमीचा स्वीकार केला. बरं अष्टमीचाच काय केला तर तुम्ही असे आकडे काढा मराठीत. एक वरती गोल खाली दांडू म्हणजे एकाच्या डोक्यात गाठ बसते एक काढताना. एक दोन पोटात गाठे, तीन पोटात गाठे, चार पोटात गाठे, पाच डोक्यात गाठे, सहा पोटात गाठे, सात डोक्यात गाठे, आठ अहो गाठच नाही नवाचे डोक्यात गाठे. देव म्हणतो ज्यांच्या पोटात आणि डोक्यात गाठी आहे ना त्यांचा त्याग करतो आणि ज्याच्या पोटात गाठ नाही त्याचा स्वीकार करतो. आठाच्या पोटात गाठच नाही म्हणून अष्टमी. अष्टमीलाच काय केला समाजाने आठाचा त्याग केला. अहो सोयरी केलं चालले तर आठ आणि गाठ नको म्हणते. बरोबर आहे की नाही? मग ऐका आता वाक्य महत्वाचं ऐका. समाज ज्याचा त्याग करतो भगवान त्याचा स्वीकार करतो. विठाला विठाला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि त्यावेळेला देवकी घाबरले आणि सांगितलं आता मुलगा 8व्या जन्माला आला, बापाला प्रेम निर्माण झालं वसुदेवाबाला आणि त्यांनी मिठी मारली. तेव्हा देवकीने सांगितली सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगची जणी बाळा कंसाशी कळे माझ्या बाळाशी वळी. मग यायचं कुठं? मग देवाने सांगितलं पत्ता सांगितला नंदाच्या घराला, माझं नेही गोकुळाला. ठीक आहे, अरे पण बंधन आहे. देव म्हणजे काळजी करू नका, मला फक्त उचला. उचलीला कमलापती पायची बंधने कळती. अरे तू म्हणशी असे रक्षपाळ ते म्या बोहिले सकळ आणि देखताची देव कवाडे उघडती देखताची देवाप्रती. देवाने बघितलं कवडे उघडली. पुढे यमुनेला महापूर आला, त्याशी लाविला अंगुष्ठ. पुढे गेले कुठं? नंदराजाकडे. तिथे माया जन्माला आली, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. माया घेऊन निघाला, बस कंसा कारागृहामध्ये आला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला भगवान यशोदेला मुलगा झाला आनंद झाला म्हणून गवळण सांगू लागला. गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेशी झाला. एक दावी एकी पुढे एक वाटी सुंट वाडे. मग पहिला भगवंताचा जन्म सोहळा यशोदा आणि नंदबाबाने केला नाही का? म्हणून नंदा आणि तिथं देव आल्यानंतर विशेष क्रांती झाली. जेव्हा देव येतो ना तेव्हा विशेष क्रांती काही करावं लागते. पहिली क्रांती झाली जेव्हा देव गोकुळात आले तेव्हा देवने आले, लक्ष्मी आले, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. देव आले, चिंता पळाली, चिंता ती पळाली गोकुळाबाहेर प्रवेश भितरी. आणि गोकुळीतल्या लोकांनी कुठली साधना न करता त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केल्या वाचुनी जपतपे. मग इकडे आनंदी आनंद झाला. परमात्मा थोडे मोठे झाले आणि आता नाही समजलं मी विठाला. पहिली आली पुतना तिला मारला, नंतर आला महाभारत त्याला मारलं, आग मारला, बकासूर मारला, रिठा मारला, आग बघ रिठा मारिले बालपणी आणि अवघी दैत्य खाली. आणि मग देव आता रांगायला लागले. हात टेकित का हात टेकीत होते त्याचा भाव वेगळा आहे. ज्यावेळेला वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आज सांगितलं माझ्यावरती पापी भक्त मातले. देवाने सांगितलं आता घाबरू नको, तुझा भार उतरण्यासाठी मी आलो म्हणून ते हात टेकीत होते. आता देव माती का खात होते आपण कथेमध्ये ऐकलं बरोबर आहे. आणि देव रांगायला लागले. रांगता रांगता पळायला लागले, चिखलात लोळायला लागले, दडदड पळती शेणात लोळती. दोघे जण बळराम कृष्ण
आता हे बी अभंग नामदेव महाराजांचा आहे. शुक मुनी राजा परीक्षित सांगते, राजा परमात्मा मोठे झाले, आता रांगू लागले, पळू लागले. एक दिवस परमात्म्याने सर्व अंगाला शेण लावलं, चिखल माखला आणि मग उभे राहिले यशोदे पुढे. यशोदेने सांगितलं, कृष्णा तू दुःख करत नाही म्हणजे आई बरोबर ओळखलं, एक अवतार तो सुद्धा मी घेतला होता. आणि देव थोडे मोठे झाले. आणि एक दिवस यशोदा मंथन करते आणि देव रडायला लागलं. समजायचा प्रयत्न केला पण देव रडताने थांबत नाही. रडते माझे बाळताने समजाविता राहीना, नाना परी समजाविते, मागितलं खाया देते, थापटून हालरू घाते, परी उगा राहीना. देव रडताने थांबत नाही. मग सांगितलं, आई काही नको, मला स्तनपान कर. मग यशोदा मंथन करते आणि मंथन करताना देव जातात आणि रवीचा हात धरतोय आणि यशोदा कृष्णाला समजावते, सोड सोड रवेचा हात हरे रे, सोड रवेचा हात हरे रे, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. हे दूध तूप हलवणे, तुझं दे सारंगपाणी, क्षणभर खेळ सदनी माझ्या मनमोहना. पण थांब जरा, पण देव ऐकत नाही. शेवटी मंथन बंद केलं. यशोदेने मांडीवरती घेतलं. देव स्तनपान करताना आग्नेला इशारा केला. तिकडे दूध उतू गेलं. देवाला बाजूला केलं आणि यशोदा दुधाकडे पळाली. दूध दाताशे उतून पळे कृष्णाशी टाकून टाकलंय कृष्णाला, पळाली यशोदा. आणि मग देवाने पहिली खोडी आपल्या घरात घेतली. तो डेरा होता ना, डेरा रवी घेतली, डेऱ्याच्या टाकली पहिले. आता डेरा कोणता? मी आहे म्हणून, माझ्यामुळेच होतं हे सगळं, मीच हा दांभिकपणा देवाला चालत आहे. डेरा फोडीला दंबाचा, त्रिगुंती वेळेस ठावा कैसा, बस दंबाचा डेरा फुटला. आणि मग यशोदेने विचार केला, जर याला सवय झाली ना अशाच खोड्या करेन. म्हणून शहाणे आईचं लक्षण आहे. मुलगा चुकला, त्याने खोडी केली तर आईने त्याला वेळेवर सजा केली पाहिजे. आणि जर आईने लेकराला वेळेवर सजा नाही केली तर त्याचे बोर्ड पोलीस स्टेशनला लागल्याशिवाय राहत नाही. समजून घ्यायचं आपण. म्हणजे मुलगा चुकला, सजा केली पाहिजे. मग यशोदेने दोर घेतला आणि कृष्णाच्या मागे पळाली. थांब, तुला आता बांधते विठाला विठाला हो. गवळणी मदतीला आल्या, यशोदा आली, परमात्मा पळताय माग गवळणी पळताय. सायंकाळची वेळ झाली, थकल्या गवळणी, पण देव सापडला नाही. आणि मग नामदेव महाराजांनी सल्ला दिला, हा ब्रह्मविधीचा जनिता ग, ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनता ग, हा ब्रह्मविधीचा जनता. तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता. सापडलं कसा? शेवटी गवळणी घरी निघून गेल्या. पण आईचं हृदय जागा झालं आणि नाथ महाराज म्हणतात, यशोदा प्रत्येक घरी जाऊन विचारू लागली, एका जनार्दनी माय घरोघरा. आणि काय विचारलं? माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. सांगितलं, कोणी पाहिला? पहिल्या घरी गेली, विचारलं माझ्या देवाला पाहिलं. ते म्हटलं, वो पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. देनवे दिल देनवे दिल देनवे दिल मला, देनवे दिल देनवे दिल देनवे दिल मला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. पाहिला. पण
देवाला पाहिलं का मन वेधून घेतलं जातं सांगण्यास मुरली माला मनमोहन मुरली माला नंदाचा अलबेला हो नंदाचा अलबेला हो नंदाचा अलबेला मनमोहन मुरली माला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला अलबेला तुम्ही पाहिला का ती गवळण बसले पाहिला नंदाचा परिणाम तेने वेधले मन वेधल्यामुळे सांगण्यासाठी वृत्ती शिल्लक नाहीये मग यशोदा पुढच्या घरी गेली तुम्ही पाहिला का ते म्हटले पाहिला सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला नंदाचा सावळा तेने आनंदा पुढे आला सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला देखिएला नंदाचा सावळा बघितला तर कुठं काय तिथे आनंदाचा पुर आला आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे सत्पते ब्रह्मचितपत्ती माया आनंदपती जया म्हणते अरे नाही सांगता आला पर पुढच्या घरी गेली यशोदा तुम्ही पाहिला का ते म्हटले पाहिला सदनी आज देखो नंदा देखो लाल सजने आज देखो नंदा देखो लाल सजने आज देखो नंदा देखो लाल सजने आज देखो नंदा देखो लाल यमुना घट पे देलो चलावे नाही सापडला तू ना आपल्याला काय सापडलं तेच चालू शोधायचं का सजनी आजी देखो नंदजी कल पाहिला पण अर्थात वृत्ती सांगण्यासाठी जी पाहिजे ती नाहीये मग सापडला कुठं देखीला आगमाये यमुनेच्या तीरी आणि हात खांद्यावरी राधिकेच्या आणि मग सापडला देवारा याशी बांधा दाव्याने सापडला दाव्याने बांधला उखळाला भीमला अर्जुनाचा उद्धार केला देव मोठे झाले पाहून वाजत आला एकत्र सगळं गोपाळांना केलं चोरीचं माध्यम निवडलं आणि मग गवळणी घराने सांगू लागल्या पहिली आली धावणी येणे बाई काय केली करणी पहिली गवळण आली म्हटले यशोदे कृष्णाला सांग याने काय केलं म्हणजे आम्ही निजलो असता माझं घरी पती पत्नी झोपलेले असताना दोघांमध्ये यांनी मुंगूस सोडलं एक म्हणजे येणे केले काय दाढी वेणीची गाठीली नेहमी ऐकलेलं आहे चला पुढे एक आली म्हटले म्हातारा झोपलेलं होतं याने डेरा फोडला एक म्हटले लोणी यानं खालं माझ्या मुख्य सुनाच्या मुखाला हात पुसला एक म्हटलं आमच्या घरी येतो तो काय करतो आमच्या सुनेला चुंबन देतो अशा गवळणी घराने सांगू लागल्या विठाला आवरी आवरी आपला हरी दुर्बळाची केली चोरी घरी जावायची वरी कृष्ण नाही ठेवली यशोदे याला आवर घाल वेळेवर आणि मग यशोदेने सांगितलं आता कृष्णाची बाजू गवळणी घराने सांगायला आल्या तेव्हा यशोदेने कृष्णाची बाजू घेतली आणि मग यशोदा म्हणजे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ लटकच घेता आळगे गोकुळ जाणारी लटकच घेता आळगे गोकुळ जाणारे लटकच घेता आळगे गोकुळ जाणारे लटकच घेता आळगे गोकुळ जाणारे तुम्ही लपवून याची गोटी लागता हरीच्या पाठी तुमची एवढी तरी तर खोटी गोकुळच्या नारे तुम्ही ठाईच्या ओजाळा तुम्ही 12 घरच्या 12 बा दिल्या काढून गवळणे आणि मग यशोदेने कृष्णाला सांगायचं कृष्ण तुला मी करते घरी कोणाच्या जाऊ नको तुला माहिती आहे का रागीचा तुझा पिता नंद महाराजाचा आई लेकराला दाखवण्याचा देते बापाचा हा आणि मग देवाने सांगितले आई या गवळणी सांगता हे खरं आहे का ग अरुण भैया या गवळणी भांडखोर मला म्हणतात गोकुळचा चोर आई तू कुणाचे
ऐकू नको गे आई मजाला मारू नको गे आई कुणाचे ऐकू नको गे आई मजाला मारू नको आई कुणाचे ऐकू नको गे आई मजाला मारू नको गे आई कुणाचे ऐकू नको गे आई मजाला मारू नको गे आपली बाजू माझ्या गवळणी बांधकोरे मला मारतात. बरं बरं ठीक आहे म्हटलं मग आता राहू नको पाहून वाजला. एक काम कर उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना आणि मग सैद गोपाळांनो या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा उठली सगळी तयारी झाली. पितांबर दिला घोंगडी दिली मोरपुच्छ दिलं वैजयंती माळा दिला. आता मोरपुच्छच का डोक्यावर लावला घोंगडीच खांद्यावर का दिली पितांबरच का बासरीच का त्याच्या पाठीमागचा भाव वेगवेगळा आहे. मोरपुच्छ डोक्यावर का लावला भगवान सांगतात ज्याच्या जीवनातले विकार संपले ना त्याला मी डोक्यावर घेतो. घोंगडी खांद्यावर का घेतली तर घोंगडी सतत शुद्ध आहे. मी उभा राहिलो दोष लागला पण हवेत झटकवली का लगेच मोकळी झटकावला का लगेच मोकळा होतो. देव म्हणतो त्याला खांद्यावर घेतो. हां बासरी का ओठावर घेतली तर बासरी बनवण्यासाठी तिच्या पोटामध्ये गाठी असतात. गाठी जाळल्याशिवाय बासरी होत नाही. देव म्हणतो ज्याच्या पोटामधील गाठी जळाल्या त्याला ओठावर घेतो. विठाला हनुमान सेनला एक काम कर ना यशोदे घराकडे चाल मला जेव घाल आई लहानच घे ग हुंडा त्याचा भाजून दे ग मांडा लांब गेल्या गाईच्या धुंडा हे मला जेव घाल. यशोदेने शिदुरी दिली सर्व गोपाळांना जवळ घेतलं असं इथं जवळची खेळा जाऊ नका दुरी संभाळा मुरारी प्राण माझा. अरे जवळ खेळा माझा पंचप्राण तुमच्या जवळ दिलाय. आणि मग निघाले भगवान. गाईचा वना प्रती गाईचा वना प्रती गाईचा वना प्रती गाईचा वना सब बेंड्या झाले संगती सब बेंड्या झाले संगती गाई 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 चालल्या वना प्रती गाई चालल्या हो वना प्रती गाई चालल्या वना प्रती गाई चालल्या वना प्रती वना प्रती निघाल्या गाई गोपाळ सवंगडी आणि मग खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारी तसे देनू सावळा जग जगी देनू सावळा जग सावळा जग सावळा जग कांबळे हातामध्ये काठी चारित असे खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारित असे सावळा जग सावळा जग सावळा जग कांबळे आहेत मोरपुच्छ आहेत पावा खोडलेला आहे आणि परमात्मा गाई चारत आहे. आणि गाई चारत असताना मग त्यापूर्वी त्या काळची मर्दानी असलेली खेळाला सुरुवात झाली. बघा तू बघा ती बघा पुन्हा त्रिगुण खेळ मांडो ती बघा बरं त्रिगुण खेळ मांडो खेळ विट्टे दांडो पोरा खेळ विट्टे दांडो खेळ विट्टे दांडो अब दुवक दिवक अब तू बघा ती बघा बरं त्रिगुण खेळ मांडो अब तू बघा ती बघा बरं त्रिगुण खेळ मांडो तू बघा बरं त्रिगुण खेळ मांडो
धडकले पोरा मामा गाली धडकले पोरा हरिहरदार चौऱ्यांशीचा हरिहरदार चौऱ्यांशीचा हरिहरदार चौऱ्यांशीचा हरिहरदार चौऱ्यांशीचा मामा गाली धडकले पोरा मामा गाली धडकले पोरा धडकले पोरा मामा गाली 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 धडकले पोरा भूतो तो तो होतो तो तो होतो तो तो होतो तो तो त्यांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं ते बरोबर होतो तो तो सुरकवणी भवरा विटी दांडू खेळ रंगात आला आणि राजी देवावर आला देवावर डाव आला देवावर राजी आला आणि असं आहे डाव आला का कोणी रडीत जात देवावर डाव आल्यामुळे देव रडी गेले आणि रडी गेल्यामुळे गोपाळाने सांगितलं देवा डाव द्यावा लागेल देव म्हटले देणार नाही कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी डाव दे देव म्हटले नाही देत काय गोपाळ म्हणले डाव नाही द्यायचं आणि काढ तुझ्या काही बाजूला कानोबा निवडी आपुली गोदणे कानोबा निवडी आपुली गोदणे कानोबा निवडी आपुली गोदणे कानोबा निवडी आपुली गोदणे काही बाजूला कर देव म्हटले घेतले असते पण काय करू आता काकुळती येतो हरी शनभरी निवडीचा देवाला शनभर बाजूला केलं देव काकुळती आले आणि मग परमात्म्याने सांगितलं आता एक काम करा चला वळू गाई चला वळू गाई पैसो चला वळू गाई बैसू जेव एके ठाई बहु केली वनवन पायी पिठी झाला शीन मग खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गो मोठा आजी हो साम्रावती काला पावया येती परमात्मा उभे राहिले कमळाच्या आकाराने गोपाळ बसवले कालामध्ये हातामध्ये काला घेतला आणि परमात्मा जेव्हा काला वाटताय आजी ओस अमरावती जेव्हा परमात्मा काला वाटताय तेव्हा स्वर्गातील देव काला सेवन करण्यासाठी येतात आणि मग गोपाळांनी सांगितलं देवाने आता वाकुली या ब्रह्मदिका उत्तम लोक ते काल्याच्या अधिकारीने त्यांना वाकल्या दाखवायच्या तत्पुरी ज्ञानेश्वरांचं भजन 1 मिनिटात वाकल्या आणि 5 मिनिटात सेवेची सुट्टी ज्ञानेश्वर प्रसंग काल्याचा आहे श्रीमद भागवत कथेचा काल आहे ह्या काल्यामध्ये आपण वाकल्या 2 मिनिटं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण लाजे त्याशी वाटा जो लाजेल तो इथं अधिकारी नाही आहे म्हणून इथं लाजायचं नाही आहे आम्ही जशी कृती करू तसं भजन म्हणून प्रत्येकाने कृती करायची म्हणते भैया भजन एक विठ्ठल 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 विठ्ठल